नमस्कार मान्यवर शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय बालमित्रांनो. आज मी ज्या व्यक्तीबद्दल बोलणार आहे त्या केवळ एक शिक्षिका नव्हत्या. त्या होत्या अंधारातून प्रकाश फुलवणारी दीपज्योत, अन्यायाविरुद्ध उभी राहणारी सिंह गर्जना आणि स्त्री शिक्षणाची पहिली किरण म्हणजे सावित्रीबाई फुले. त्या काळात समाजाच्या मनावर अंधश्रद्धेची दाट काळोखी छाया होती. मुलींचं शिक्षण म्हणजे पाप हेच लोक म्हणत. स्त्रीने शिकावं, बोलावं, विचार करावा हे सगळंच अपराध समजलं जायचं. पण त्या काळोख्या समाजात एक जोडी उभी राहिली, ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई म्हणाल्या, शिक्षणाशिवाय स्त्री ही गुलामीच्या साखळ्यांमध्ये अडकलेली असते. शिक्षण हे तिचं खऱ्या अर्थानं शस्त्र आहे. शिक्षण म्हणजे मुक्ती, शिक्षण म्हणजे स्वातंत्र्य आणि शिक्षण म्हणजे मानवतेचा श्वास. समाजाच्या विळख्यात अडकलेल्या मुलींचे जीवन जणू एखाद्या पिंजऱ्यातील पाखरासारखे होते. त्या पाखराला उडायला पंख होते पण आकाश नव्हते आणि हे आकाश देण्याचे कार्य सावित्रीबाईंनी सुरू केले. 1948 मध्ये पुण्यात त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. विचार करा, त्या काळात जेव्हा लोक शाळेत जाणाऱ्या मुलींवर दगड, चिखल आणि अपशब्दांचा वर्षाव करीत, त्या सावित्रीबाई रोज सकाळी हसतच शाळेकडे निघत. त्यांच्या पदरात दगड नव्हे तर समाजाच्या परिवर्तनाची बीजे होती. लोक त्यांना शिव्या देत, पण त्या म्हणत, तुम्ही दगड फेका, मी फुले उधळीन, कारण मी सावित्री ज्ञानफुलांची माळ विणणारी. तुम्ही माझ्यावर चिखल फेकत आहात ना, पण मी या चिखलातूनच भविष्यातील सुवर्णकाळाची बीजे पेरणार आहे. इतके धैर्य, इतकी दूरदृष्टी, इतकी प्रखर सामाजिक बांधिलकी त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या. त्यांनी फक्त शिक्षण दिलं नाही तर मानवी हक्क, स्त्री सन्मान आणि आत्मविश्वासाचं बीज रुजवलं. त्यांनी विधवा, दलित, गरीब आणि मागासवर्गीय महिलांसाठी शाळा उघडल्या. सावित्रीबाईंचं आयुष्य हे एक कविता आहे, संघर्षांची ओळींनी लिहिलेली आणि प्रेरणाच्या शब्दांनी सजलेली. त्यांनी स्त्रियांना सांगितलं, उठा, शिक्षित व्हा, आत्मविश्वास वाढवा, स्वतःच्या हक्कासाठी लढा. मित्रांनो, आज आपण आधुनिक काळात जगत आहोत. शाळा, महाविद्यालय, तंत्रज्ञान सर्व आपल्या हातात आहे. तरीही अजूनही काही ठिकाणी मुलींचं शिक्षण दुर्लक्षित राहतं. अजूनही मुली शिकून काय करणार असा प्रश्न विचारला जातो. पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे, एका शिक्षित स्त्रीच्या हातात एक संपूर्ण पिढी घडते. शिक्षित आई म्हणजे समाजाचं भविष्य उजळवणारी सूर्यकिरण आहे. मुलगी शिकली तर ती फक्त स्वतःलाच नाही तर समाजाला उभारी देते. ती संस्कारांची शिल्पकार बनते आणि परंपरेला नवं जीवन देते. म्हणूनच चला आपण ठरवूया की प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे, उभी राहिली पाहिजे आणि उंच भरारी घेतली पाहिजे. सावित्रीबाईंच्या कार्याला आपण वंदनच नव्हे तर कर्माने पुढे नेण्याचा व्रत घ्यायला हवा. ते आपल्या साऱ्या मुलींसाठी प्रेरणादायी दीपस्तंभ आहेत. त्या दाखवून गेल्या, स्त्री ही अबला नाही तर शिक्षणाने सजलेली, विचारांनी सशक्त आणि समाजाला दिशा देणारी शक्ती आहे. शेवटी इतकंच म्हणते की जर सावित्रीबाई नसत्या तर आपल्या हातात पेन नसतो, ओठांवर कविता नसती आणि मनात स्वप्न नसतं. त्या आपल्याला शिकवून गेल्या, ज्ञान हेच खरे देवस्थान आणि शिक्षण हीच खरी साधना. आज आपण अभिमानाने बोलतो की मुली डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, पायलट होतात, प्रशासनात जातात. या साऱ्या यशांच्या शिखरांची पायाभरणी कोणी केली तर सावित्रीबाई फुले यांनी. त्यांनी उघडलेल्या शाळांमुळे आज शिक्षण मुलींच्या हक्काची जमीन झाली आहे. त्यांनी लावलेले रोपटं आज उंच भव्य वटवृक्ष बनलं आहे, ज्याच्या सावलीत आज हजारो लाखो मुली आपल्या स्वप्नांचा संसार फुलवत आहेत. त्यांच्या स्वप्नांना आकार देऊया, त्यांच्या संघर्षाला स्फूर्ती मानूया. मुलींच्या शिक्षणाने भारताचा उद्याचा दिवस अधिक तेजस्वी बनवूया. ज्यांच्यामुळे मी माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी या व्यासपीठावर उभे आहे त्या सावित्रीबाईंना माझे शतश प्रणाम. जय हिंद, जय भारत.